म्हणून आम्ही प्राणी संग्रहालयावरती गेले 2-3 महिने काम करत होतो आणि तो राज्य सरकारकडे प्रस्ताव दिला। तर आम्हाला मान्यता मिळालेली आहे राज्य सरकारची। तर तो प्रस्ताव आम्ही आता केंद्राकडे पाठवू आणि 2-3 महिन्यामध्ये पुढच्या तो मंजूर करून घेऊ। 150 कोटीचा तो प्रस्ताव आहे। जवळपास 400 प्रकारचे वेगवेगळे प्राणी हे या प्राणी संग्रहालयामध्ये असतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीचं 300 वर्ष आहे आणि त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राणी संग्रहालय जत असं या प्राणी संग्रहालयाला नाव दिलंय। आतमध्ये पक्षी वेगळं उद्यान असणार आहे, त्याला आम्ही वेगळं नाव सजेस्ट करू। सर्प उद्यान असणार आहे, त्याच्यासाठी वेगळं आम्ही नाव सजेस्ट करू। टार्गेट काय ठेवलं, कधीपर्यंत अस्तित्वात येईल? हे वर्ष दीड वर्षामध्ये तो प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं 100 एकरामध्ये प्राणी संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठंच असं नाही। त्यामुळं मला विश्वास आहे की सोलापूर, कोल्हापूरवाले, सांगली जिल्ह्यातले सगळे, साताराचे काही लोक आणि कर्नाटक भागातील लोक हे नक्की पर्यटनासाठी आमच्याकडे येतील। त्यांचं खूप प्रस्ताव वाढलंय। जो बिबट्या लोकांना त्रास देईल त्याला आणून इथं टाकणार, त्याच्यासाठी उपचार केंद्र पण आम्ही प्रस्तावित करतोय आणि ते इकडं अंबामाता मंदिराच्या परिसरामध्ये जे फॉरेस्ट आहे तिथं ज्या प्राण्यांच्या वरती अटॅक होतो किंवा जखमी होतात त्यांच्यासाठी आता पुण्यात उपचार केंद्र आहे। तिथं आता 800 असे प्राणी आहेत। तर तो प्रस्ताव आम्ही दुसरा देतोय की जे जखमी प्राणी आहेत त्यांच्यासाठी अंबामाता मंदिराच्या परिसरामध्ये जे फॉरेस्टची जमीन आहे तिथं ते उपचार केंद्र व्हावं आणि मग कुठलाही बिबट्या आला तर त्याला जतमध्ये राहायची व्यवस्था आम्ही करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।